वेळ घेणार नाही. दादांची थोडीशी तब्येत खराब आहे, परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो तर राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये. तर माझी गाडी पुढे होती, माझ्या एक दोन गाड्या पाठीमागे होत्या. समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडे राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं. तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली. ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं. तर ज्यावेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं, माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे 4 जण बसलो होतो. पुण्याची 2 मुलं होती आणि माझ्या बरोबर असणारी 2 मुलं होती. आम्ही 6च्या 6 जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो. आई 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 गेलं रे, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा, पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवलेत. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार रहे और मारो. अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसिकता, तुम्ही आमचा संतोष 100 तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना. ते म्हणले होते, यातला एक प्रतीक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता, माझ्या 2 तोंडात संतोषने मारल्यात, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली. तो म्हणाला होता याचे कपडे काढून केजमध्ये हिंडवीन. मान्य होतं, त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केजमधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती, पण ह्या पद्धतीने मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो. तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता. पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला. सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय. त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय, पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी आहे तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे, ही त्यांची डिमांड आहे. अरे संतोषचा हसू बघा ना, हे पाठीमागचा फोटो बघा, सोमनाथचा बघा. LLBच्या 3rd इयरला हे लेकरू होतं. हा मुलगा, याचा हसरा चेहरा बघा. याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हो हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून? कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का? माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला. कुणीतरी उठून मला सांगा ना हो, याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय. चेहऱ्याहून सुद्धा माणसं ओळखता येतात हो. यंड गंड मेंड रुंडू तसले चेहरे. याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का? यापूर्वी तुम्ही फायटरनं मारलं, कुकरीने मारलं, कत्तीने मारलं, त्याला कशा कशाने मारलं टीव्हीवरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं तरी बाबा हो? फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहिला. दलित समाजाचा पोरगा आहे तो, ज्याने शुक्रवारी फिर्याद दिलती. या कंपनीने, अवादा नावाची कंपनी, यांनी शुक्रवारी फिर्याद दिलती
त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे, माझी विनंती आहे SITला आणि SP ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे।